तर चला वन वे टीम जा पण मैदानच्या आतमध्ये आपले सामने जोडी मैदानच्या आतमध्ये पाठवायचे आहे. चला पाणी घेऊन जा. पंचांना पाणी द्यायचं आहे. पंचांना पाणी घेऊन जा. रवींद्र वाघ मध्ये पाण्याची व्यवस्था करा मैदानच्या आत. हॅलो अगदी पंच बॉल किती झालेत? 2 बॉल. पहिल्या बॉलला काय झालं? डॉट. दुसरा बॉल डॉट. लगातार दोन्ही चेंडू या ठिकाणी आपण पाहिलं डॉट आलेत. अगदीच एकंदरीत सांघिक पहिलं वैयक्तिक पहिल्यासाठी या ठिकाणी आपण पाहतोय. जांभूळ टीमचा हा गोलंदाज या ठिकाणी चांगली गोलंदाजी गणेश. सांघिक पहिलं तर वैयक्तिक स्वतःच्या पहिल्यासाठी या ठिकाणी फेकत असताना आपण पाहतोय आणि चेंडू जाईल सीमारेषे पलीकडे. 4 धावेसाठी मात्र चौकार आणि 4 धावेच्या मदतीने संघाचं खातं मात्र या ठिकाणी ओपन केलं जाते. धाव फलकावरती एकंदर धावसंख्या जोडले जाते ते मात्र 4 धावा. पॉवर प्लेचं षटक या ठिकाणी आपण पाहतोय. दोन्ही टीमसाठी देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट. अगदीच या ठिकाणी आपण पाहतोय जांभूळ बनाम 1 वे या ठिकाणी आपण पाहतोय. या 2 टीम दरम्यान ही लढत या ठिकाणी चालू आहे. दोन्ही संघ तितके चांगले आहेत पण निश्चितच पहिलं पॉवर प्लेचं षटक या ठिकाणी फेकत असताना आपण पाहतोय गोलंदाज गणेशला. इथे मात्र ऑफ स्टंपला चेंडू सर निघून चालला. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलची इथून सांगता झाल्या. आतावर 3 चेंडू लगातार डॉट केलाय. एक चौकार दोर आपण पाहिला परंतु निश्चितच खूप चांगली गोलंदाजी देखील पाहायला मिळते ते गणेशच्या माध्यमातून. निश्चितच टीम जांभरूकसाठी अतिशय चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली. धाव फलकावरती धावसंख्या जोडल्या जाते ते मात्र 4 धावा. बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा इथं बॅटची लिडिंग एज लागली. टॉपिक लागला. चेंडूने हुलकावली दिल्या पण तो सिंगल मात्र इथून आले फास्ट. डबलचा प्रयत्न होणार का आणि इथून रनआउटची संधी होती. डायरेक्ट हिट परंतु इथे फलंदाज मात्र तोपर्यंत पोहोचलाय. रन्स कंप्लीट होते ते मात्र 2 धावा आणि 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचेल एकंदरीत 6 अंकावरती. षटक क्रमांक 1 संपला आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावसंख्या जाऊन पोहोचवते एकंदरीत 6 अंकावरती. खूप चांगली गोलंदाजी या ठिकाणी राहिली. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावा आल्या त्या मात्र 6 धावा. एका षटकाचा खेळ संपला आणि धावा आल्या तर 6 धावा. खराब
थोडासा खेळ जरूर राहिला पहिल्या षटकामध्ये. पहिल्या मॅचमध्ये जर का आपण पाहिलं तर हायस्कोर उभारला होता लवजी टीमनं. जवळपास 8 धावांनी तो सामना गमावला होता वर्णी टीमनं. 7 धावांनी तो सामना वर्णी टीमनं गमावला. जवळपास कॅच ड्रॉप केला होता. 4 कॅचेस त्या सामन्यामध्ये ड्रॉप केल्या होत्या आणि त्याचे परिणाम मात्र सामना गमावला वर्णी टीमनं 7 धावेनं. निश्चितच सेकंड मॅच या ठिकाणी आपण पाहतोय. आजच्या दिवसातील दुसरी लढत, दुसरा सामना या ठिकाणी पाहतोय तर वनवे पक्ष तर लवजी संघनायक आपली इंटरव्ह्यू जमा करा. लवजी संघनायक या इकडे, इंटरव्ह्यूज आपण जमा करायची आहे. सांघिक दुसरे तर वैयक्तिक स्वतःचा पहिली षटक या ठिकाणी हाताळत असताना आपण पाहतोय. गोलंदाज ज्यावेळेस तयार झालाय तो गोलंदाज आपण पाहतोय निश्चितच गणपत. तिसरा सामना या ठिकाणी असणार आहे तो मालेवाडी पक्ष मालेवाडी पक्ष उंबरविरा. अगदीच हे पहिले सत्र संपण्यापर्यंत दोन्ही टीमने आपली रिपोर्टिंग करायची आहे. मालेवाडी संघनायक आणि उंबरविरा संघनायक दोन्ही टीम या ठिकाणी उपस्थित दाखवायची. चौथा सामना कोशनी बनाम दामखिंडी. पण ते नवल आहे ना. येस, फ्रीट मात्र या ठिकाणी कायम असणार आहे. तर हा चौकार अगदी त्या ठिकाणी 4 धावांसाठी चौकार आहे. या चौकारच्या मदतीने टीमची टोटल धावसंख्या एकंदर जाऊन पोहोचेल 22 अंकावरती. धावफलक जाऊन पोहोचले एकंदर 22 अंकावरती. दुसरा सामना या ठिकाणी आपण पाहतो आजच्या दिवसातील चालू आहे. 22 धावा एकंदर स्कोर कार्डवरती धावून पोहोचल्यात. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा लगती कार्पेट खेळलाय. सिंगल फास्ट आलाय. डबलचा प्रयत्न होणार का? फक्त आणि फक्त एकच धाव आणि ते रन आउट. सिंगल मात्र या ठिकाणी फास्ट आले. डबल धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथून मात्र फलंदाज झाला बाद.
तर चला मॅचला पुन्हा एकदा सुरुवात करायची. अगदीच या ठिकाणी वेल जरूर जात असताना आपण पाहतोय, पण निश्चित या ठिकाणी पहिलं सत्र अद्याप चालू आहे. पहिल्या सत्राचा शेवटचा बॉल या ठिकाणी शिल्लक. गोलंदाज मात्र इथून तयार होईल. त्यामुळे टीमचा इथून मोठा फटका, जोरदार स्ट्रोक केलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक, झेलची संधी, परंतु इथून चांगला झेल या ठिकाणी टिपलाय आणि एकंदरीत या ठिकाणी विकेटचं पतन. अगदीच या ठिकाणी स्कोर कार्डवरती धावसंख्या फक्त 23 आणि येणारे 24 बॉल आणि 24 धावींची गरज असणाऱ्या विजयासाठी टीम निश्चितच जामरोग संघाला खूप चांगली गोलंदाजी या ठिकाणी केली. पूर्णपणे रोखून ठेवलं, रोखून धरलं मैदानच्या आतमध्ये वन वे बी टीमला. आणि ते येणार 24 बॉल आणि 24 धावींची गरज असणारे कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. खुशखबर खुशखबर खुशखबर. सोंडाई माता क्रिकेट संघ नरसरीवाडी यांचे विद्यमान्य 2025 आयोजित आदिवासी ठाकूर समाजाचे टेनिस क्रिकेट सामने आयोजित करण्यात आले आहेत. तर इच्छुक संघांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा विनंती. प्रथम क्रमांक 20,000, द्वितीय क्रमांक 10,000, तृतीय क्रमांक 5,000, तृतीय क्रमांक 5,000. दिनांक गुरुवार दिनांक 23/1/2025, शुक्रवार दिनांक 24/1/2025, शनिवार दिनांक 25/1/2025 आणि रविवार दिनांक 26/1/2025. ज्या कोणत्याही संघाला नाव नोंदणी करायची असेल त्यांनी नर्सरीवाडी आयोजकांशी संपर्क साधायचा. तर येणार 24 चेंडू आणि 24 धावींची गरज आहे. येणार 24 चेंडू आणि 24 धावींची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग असणारी लढत आहे. तर चला दोन्ही टीम मैदानच्या आतमध्ये मात्र नक्कीच सज्ज झाल्यात. सलामची जोडी मैदानच्या आतमध्ये आपण पाहतो, फिल्डिंग देखील सजवली गेल्या आणि सलामची जोडी आपण पाहतो. बॅटर नेम गणेश आणि हरिदास. गणेश आणि हरिदासची सलामची जोडी आपण पाहतो मैदानच्या आतमध्ये. तिसरा सामना या ठिकाणी मालेवाडी बनाम तर येणार 24 बॉल आणि 24 धावींची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग असणारी लढत या ठिकाणी या. तर मालेवाडी टीम अगदीच या ठिकाणी आपली उपस्थिती लवकर लवकर दाखवायची आहे, कारण शेवटचं सत्र या ठिकाणी बाकी आहे. मोठा फटका, पहिला चेंडू, जोरदार स्ट्रोक आणि चेंडू जाईल सीमारेषे पलीकडे 6 धावींसाठी बिग हिट षटकार. 24 धावींचा पाठलाग करत असताना पहिला चेंडू या ठिकाणी मॅडेंट्री पॉवर प्लेचे पहिले षटक या ठिकाणी चालू आहे आणि पहिल्या चेंडूवरती एक मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला. षटकार टोकला, षटकारनं संघाचं खातं ओपन केलं आणि स्कोर कार्डवरती धावसंख्या एकंदरीत आपण पाहतोय तर 6 धावा. तसेच उंबरवेरा टीम आपली देखील उपस्थिती या ठिकाणी दाखवायची आहे.
उमरवरा टीम या ठिकाणी उपस्थित आहे. अगदीच मालेवाडी टीम आपण आपली उपस्थिती या ठिकाणी तेवढी दाखवायची आहे, कारण यावेळेस चांगला फटका लॉंग ऑन रिजनला आपण पाहिलं तर चेंडू खाली क्षेत्ररक्षक चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत एक धाव तर या ठिकाणी कंप्लीट झाल्या. एका धावेच्या सहाय्याने टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचेल ते मात्र 7 या अंकावरती. खूप चांगला चेंडू यावेळेस जर आपण पाहिलं तर चेंडू निघून जातो सर विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची मात्र यावेळेस सांगता झाल्या. डॉट बॉलची समाप्ती झाल्या. हॅलो हॅलो डॉट बॉलची मात्र नक्कीच या ठिकाणी लगातार हा दुसरा चेंडू या ठिकाणी डॉट बॉल फेकला जातोय. पहिल्या चेंडूवरती जरूर षटकार खाला, त्याच्यानंतर शिंगल, त्याच्यानंतर लगातारचे 2 चेंडू मात्र या ठिकाणी डॉट फेकून आवाज मिळते. शिंगल आले, एकापेक्षा दुसरे काय मिळत नाही. एकेर धावेला मात्र नक्कीच या ठिकाणी एकेर धावेवरचं समाधान मानावं लागतंय आणि एका धावेच्या मदतीने टीमची टोटल धावसंख्या एकत्र जाऊन पोहोचेल 8 या अंकावरती. हॅलो 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 हा बोल ना बोल ना. अरे पण ते पण नाही ना, त्यांचा जोड एक जण आलं तर त्यांचं पण जोड ते अजून आले नाही ना जागेवरती. या लवकर या तुम्ही या. हो हो ठीक आहे या. कोण मालेवाडी बदला मालेवाडी बोलला का पण आम्हाला लागेल रे. तुमच्या बाता ना जुना बॉल. तर अगदीच सेकंड राऊंडची एक मॅच आपण लगेच खेळून घेणार आहोत. सेकंड राऊंडची मॅच आपण लगेच खेळून घेणार आहोत, कारण मालवाडी टीम अर्ध्या रस्त्यामध्ये या. अगदी त्याच्यामुळे सेकंड राऊंडची जी मॅच आहे ते लगेच आपण खेळून घेणार आहोत. त्याच्यामुळे निश्चितच विनंती करेन की लवजी टीम आपण कुठेही जाऊ नका, आपण इथे थांबून राहा. या सामन्यावर जिंकणारा संघ आणि पहिला सामना जिंकणारा संघ, नक्कीच जिंकलेला संघ यांच्यामध्ये सेकंड राऊंडची मॅच लगेच होईल, कारण लांबची टीम आहे अगदीच मालवाडी टीम. अर्ध्या रस्त्यामध्ये ते रिपोर्टिंग थोड्या वेळामध्ये नक्कीच या ठिकाणी करतील. फक्त अर्ध्या रस्त्यामध्ये नक्कीच या ठिकाणी तोपर्यंत त्यांना थोडासा विलंब होईल. त्याच्यामुळे आपण नक्की सेकंड राऊंडची मॅच या ठिकाणी खेळून घेणार आहोत. धावा एकंदरीत धावफल करतो जर विचार केला ना तर 12 धावा. एका षटकाचा खेळ संपला. दुसरं षटक या ठिकाणी चालू आहे. मोठा फटका, उंची जास्त, लांबी कमी, परंतु खूप चांगला स्ट्रोक केलाय. चेंडू जाईल जाईल सीमारेषे पलीकडे. 6 धावेसाठी वॉट शॉट, मात्र नक्की त्या ठिकाणी षटकार. लो स्कोरिंग मॅच या ठिकाणी आपण पाहतोय. 24 धावेंचा या ठिकाणी पाठलाग करायचा होता आणि जे 24 धावेंचा पाठलाग करायचा असताना षटकार टोकला आणि षटकारनं बॉल फेकायचा आहे. जुना बॉल फेका. षटकारनं मात्र टीमची टोटल धावसंख्या एकंदरीत जाऊन पोहोचेल 18 अंकावरती. फक्त आणि फक्त 6 धावेंची गरज विजयासाठी. आता फक्त आणि फक्त 6 धावेंची मात्र या ठिकाणी गरज आहे. कोशनी टीम देखील या ठिकाणी दाखल झाल्या. गोऱ्याने कॅचे सोडत ना म्हणून गोऱ्याला धडपा. चांगला फटका, अतिशय चांगला फटका लॉंग ऑनवरून आणि चेंडू जाईल सीमारेषे पलीकडे. 4 धावेसाठी चौकार आणि चौकारच्या मदतीने टीमची टोटल धावसंख्या एकंदरीत जाऊन पोहोचेल 22 अंकावरती. फक्त आणि फक्त 2 धावेंची इथून गरज असणार आहे विजयासाठी.
अगदी कार्पेट मात्र या ठिकाणी खेळलाय. पुन्हा एकदा सिंगल आल्या आणि या सिंगलच्या मदतीने टीमची टोटल धावसंख्या एकंदर जाऊन पोहोचेल 23 अंकावरती. स्कोर एक लेवल अगदी त्या ठिकाणी धावफलकावरती जोडल्या जात आहेत. त्या मात्र 23 धावा, एका धावेची फक्त या ठिकाणी गरज असणारे विजयासाठी. स्कोर कार्डवरती धावसंख्या आतापर्यंत जोडल्या गेल्या ते 23 धावा. दुसऱ्या षटकामध्ये ही मॅच फिनिश करण्याचा प्रयत्न या ठिकाणी नक्कीच आपण पाहतोय आणि कदाचित हा विजयी फटका या ठिकाणी ना विजयी स्ट्रोक आणि अशा तऱ्हेने विजय होते टीम जांभरोट. विजयी टीमच्या हार्दिक अभिनंदन. तसेच पराभूत टीमचे देखील गोडगोड कौतुक. तर आपण जास्त वेळ घेणार नाही तर निश्चित विनंती करेल लवजी संघनायक आपण सेकंड मॅच लगेच खेळून घेणार आहेत. लवजी संघनायक या आपण, कारण मालवाडी टीम अर्ध्या रस्त्यामध्ये आहे, तोपर्यंत आपण थांबण्यात अर्थ नाही. तर आपण लगेचच या. हॅलो, चालू झालाय कधीच मॅच चालू झालाय. काय लिंक ग्रुपला स्टेटस ठेवलाय बघा. याला फोन कर रे दामखिंडीवाला. याला जवळच्या जवळ टीम अजून जर नाही 87-27 चला लवजी संघनायक या टॉससाठी आपण सेकंड राऊंडची पहिली मॅच लगेच खेळून घेतोय.
अद्याप टीम अर्ध्या रस्त्यामध्ये आहेत काही आणि आपण सेकंड राऊंडची मॅच खेळून घेतो. याच्यामुळे आपण या ठिकाणी 4 ओव्हरची चार षटकांची मॅच असणार आहे. कारण अगदीच मालवाडी टीम अद्याप रस्त्यात आहे. सेकंड राऊंडची मॅच या ठिकाणी आपण खेळवतो. अगदीच दोन्ही टीम या ठिकाणी सेकंड राऊंडची मॅच या ठिकाणी 4 ओव्हरची मॅच होईल. तर चला का मैदानच्या आतमध्ये 20 मिनिटाच्या अवधीमध्ये 4 षटक या ठिकाणी फिनिश करायचे. आमच्या दोन्ही ऑफिशियल पंच मैदानच्या आतमध्ये आपण पाहतोय. अगदी संजयजी वाघमारे आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय. निश्चितच जर विचार केला ना तर अनंत पवार दोन्हीही खूप चांगले पंच आहेत. तर सलामची जोडी मैदानच्या आतमध्ये आपण पाहतोय. लवजी टीम कडून बॅटर नेम एकनाथ आणि बॅटर नेम सांगा. लवली टीम कोण कोण गेले स्ट्राईकला? एकनाथ आणि मंगेशी सलामची जोडी आपण पाहतो मैदानच्या आतमध्ये. सेकंड राऊंडसाठी दोन्ही टीमला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. 4 षटकांची मॅच असणाऱ्या सांघिक क्वाड्यातील पहिलं तर वैयक्तिक पहिले षटक या ठिकाणी हाताळत असताना आपण पाहतोय. गोलंदाजाला पाहतोय गणेश. पहिल्या मॅचमध्ये भरपूर चांगली गोलंदाजी केली होती आणि ते वाडिश लॉंगऑफमध्ये शतरक्षक तैनात आहे. परंतु चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. 4 धावेसाठी चौकार. या 4 धावेच्या मदतीनं संघाचं खातं मात्र इथून ओपन होईल आणि 4 धावेच्या साहाय्यानं धावफलकावर धावसंख्या देखील जोडल्या जाते. तेव्हा तर 4 धावा. एकंदरीत धावफलकावरती धावसंख्या जोडल्या जात आहेत. तेव्हा तर 4 धावा. खूप चांगली मॅच. सेकंड राऊंडची पहिली मॅच या ठिकाणी आपण पाहतोय. गोलंदाज तयार गणेश. यावेळेस मोठा फटका. शॉट ऑफ द लेनचा चेंडू आणि चेंडू जातोय 6 धावांसाठी. बिग हिट षटकार. खूप चांगली फटकेबाजी केली जाते. पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्या चेंडूवरती षटकार. काय जबरदस्त बॅटिंग या ठिकाणी आपण पाहतोय. एकनाथच्या बॅटमधनं आतापर्यंत षटकार चौकारांची आत्तबाजी होत असताना आपण पाहतोय आणि धावा धावफलकावरती जोडल्या जाते. ते मात्र 10 धावा. पहिल्या मॅच मध्ये भरपूर चांगली गोलंदाजी केली होती आज गणेशनं. ॲव्हरेज ऑफ स्टंपला चेंडू ठेवला जातोय. डॉट बॉलची मात्र इथून सांगता होईल. डॉट बॉलची समाप्ती झाली. स्कोर कार्डवरती धावसंख्या एकंदरीत विचार केला तर धावा जोडल्या जातात. धावफलकावरती 10 धावा. पहिला चेंडू चौकार, दुसऱ्या चेंडूचा विचार केला षटकार, तिसरा चेंडू या ठिकाणी आला तर डॉट. त्यानंतर गणेश पुन्हा एकदा तयार. पुन्हा एकदा शॉट विलनचा चेंडू खाली शतरक्षक आणि चेंडू पण बाउन्स सीमारेषे पलीकडे. 4 धावेसाठी चौकार. खूप चांगला प्रयत्न केला. हायटर होता परंतु जास्त उचली घेतली चेंडूना. टप्पा खाला आणि चेंडू सरळ मिडविकेटच्या डोक्यावरतून 4 धावेसाठी चौकार. आणि चौकारच्या मदतीने टीमची टोटल धावसंख्या एकंदरीत जाऊन पोहोचेल 14 अंकावरती. धावफलकावरती एकंदरीत धावसंख्या जोडल्या जाते. त्या मात्र 14 धावा. एकंदरीत स्कोर कार्डवरती इथून जोडल्या गेल्या आहेत. पहिले षटक या ठिकाणी मार्गस्थीय धावा. धावफलकावरती मात्र 14. 4 चेंडूचा एकंदरीत वाजवी खेळ संपला आणि 14 धावा एकंदरीत स्कोर कार्डवरती जोडल्या जातात. त्यानंतर गोलंदाज पुन्हा एकदा तयार. इथे पुन्हा एकदा मोठा फटका. हवाई फायर. बिग हिट षटकार. तमाम प्रेक्षकांची मनं जिंकणारी बॅटिंग या ठिकाणी लवजी टीमच्या माध्यमातून पाहावास मिळते. पहिल्या सामन्यामध्ये कुठेतरी हारता जिंकला तो लवजी संघ. कुठेतरी खराब कामगिरी केली वर्णे टीमनं. तिथे संधी मिळाली तर संधीचं सोनं केलं लवजी टीमनं आणि आता खऱ्या अर्थानं चांगल्या स्थितीमध्ये ते मात्र लवजी टीम. आणि इथून मात्र स्कोर कार्डवरती धावसंख्या जोडल्या जाते. त्या मात्र 20 धावा. पहिले षटक मार्गस्थ असताना पहिल्या मॅचमध्ये खऱ्या अर्थानं 46 धावा हा एकनाथ फलंदाज खेळला होता. आणि या मॅच मध्ये देखील जर का आपण पाहिलं ना तर आतापर्यंत 20 धावसंख्येवरती वैयक्तिक खेळत असताना गणेशचा त्याने पुरेपूर खर्च समाचार घेतला. पुन्हा एकदा मोठा फटका. चेंडू मात्र एकदम स्लॉटमध्ये आणि चेंडू जाईल सीमारेषे पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. तर पहिल्या षटकाचा खेळ संपला. एका षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावसंख्या जोडल्या जातात. तर मात्र 24 धावा. 24 धावा स्कोर कार्डवरती इथून पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावाला धावफलकावरती मात्र 24. तर लगेच चला सेकंड षटकासाठी लगेचच आपण या ठिकाणी गोलंदाजाला पाचारणा करायची. धावफलकावरती एकंदर धावसंख्या जोडल्या जाते. ते मात्र 24 धावा.
षटक क्रमांक यावेळेस 2 घेऊन येत असताना आपण पाहतोय मैदानच्या आतमध्ये गणपत गोलंदाज गणपतवरती पूर्णपणे जबाबदार दिली दुसऱ्या षटकाची यावेळेस जबरदस्त स्ट्रोक बॅट आणि बॉलचा जर विचार केला तर जबरदस्त या ठिकाणी बॅटच्या अगदी स्लॉटमध्ये हा चेंडू होता आणि चेंडूला धाडले फाईन लेगच्या दिशेने 6 धाव्यांसाठी हा षटकार. खरपूस समाचार घेतला दोन्ही फलंदाजांनी. सलामची जोडी आपण पाहतोय मंगेश आणि एकनाथ सलामची जोडी खूप चांगली जोड खेळली मैदानच्या आतमध्ये आणि धाव फलकावरती धावसंख्या एकंदरीत जोडलं जातं त्या मात्र 30 धावा. त्यानंतर गोलंदाज तयार. पुन्हा एकदा बॅटची लिडिंग आणि इथे झेलची संधी होती पण तो चेंडू थांबणार नाही. चेंडू निघून चालला लॉंग स्टॉपमध्ये 4 धावेसाठी मात्र इथून चौकार. खूप चांगला फटका यावेळेस आपण पाहिलं. चेंडू खाली क्षेत्ररक्षक यावेळेस तैनात थोडेसे मिसफिल परंतु निश्चितच इथून धावा कंप्लीट होत असताना आपण पाहतोय धाव फलकावर धावसंख्या जोडल्या जात आहेत त्या 36 धावा. अगदीच जर का आपण पाहिलं ना तर खूप चांगला चेंडू होता आणि ते पंचांनी नो बॉल आहे का या स्नो बॉल घोषित केला पंचांनी. हाईट नो बिमर चेंडू आणि अगदीच या ठिकाणी स्ट्रेच्या स्वरूपामध्ये धाव देखील मिळेल आणि स्कोर कार्ड एकंदरीत जाऊन पोहोचेल 38 अंकावरती. फ्री हिट कायम असणार आहे. कडे डोळे पहा नीट कारण पुढील चेंडू असणार आहे फ्री हिट. हा फ्री हिटचा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा घेऊन येतो गोलंदाज आपण पाहतोय गणपत. इथे मात्र फ्री हिटचा चेंडू पुन्हा एकदा नो बॉलचा या ठिकाणी इशारा येतोय आणि यावेळेस मात्र पुन्हा एकदा नो बॉल लाईन टच पंच यस आणि यावेळेस मात्र षटकार आणि षटकारच्या मदतीनं खराब गोलंदाजीचा प्रश्न या ठिकाणी चालू आहे आणि धाव फलकावर धावसंख्या जोडल्या जाते त्या मात्र 45 धावा. धावा धाव फलकावरती एकंदरीत जोडल्या जात आहेत. काय एवढा लांब लाव ना फोन पटकन इकडे जरा पैसे पाठवा सांगतात लवकर टेन्शन आला माझ्याकडे अजून काढावला आता अतिशय चांगला फटका यावेळेस आपण पाहिला. सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड मात्र एकंदरीत जाऊन पोहोचेल 52 अंकावरती. दुसरे षटक प्रगती पथावरती धावा जोडल्या जातात त्या मात्र 52 धावा. दुसरे षटक आणि दुसऱ्या षटकामध्ये मात्र या ठिकाणी अर्धशतक या ठिकाणी कंप्लीट देखील केलंय. खूप चांगली बॅटिंग या ठिकाणी आपण पाहतोय ते मात्र लवजी टीमची. हायस्कोअर मात्र पहिल्या मॅचमध्ये देखील पाहायला मिळाला. या मॅचमध्ये देखील हायस्कोअर त्यांचा पाहावाच मिळतं. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. इथे चांगला फटका लंबी कार्पेट या ठिकाणी खेळून काढलाय आणि इथून मात्र चांगलं क्षेत्ररक्षण जरूर झालंय. एक सिंगल मिळेल आणि षटक क्रमांक 2 संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा जोडल्या जातात धाव फलकावरती 53 धावा.
वाईटलं. अठ्ठावन्न धावा एकंदरीत स्कोर कार्डवरती जोडल्या जात आहेत. खूप चांगली बॅटिंग या ठिकाणी आपण पाहतो. पुन्हा एकदा चांगला फटका, झेलची संधी आणि इथे मात्र चेंडू जातो वाईड स्लॉंग ऑफच्या डोक्यावरून. खराब फिल्डिंग या ठिकाणी वारंवार पाहायला मिळाले. ते निश्चितच जांभरूक टीमची पहिल्या मॅचमध्ये काय जबरदस्त कामगिरी केली होती. पण ते काय षटकार की चौकार आहे? षटकार. हा षटकार आहे तो आणि षटकारच्या सहाय्याने टीमची टोटल धावसंख्या एकंदरीत जाऊन पोहोचेल 64 अंकावरती. तिसरं षटक प्रगतीपथावरती. धावफलकावरती धावसंख्या जोडल्या जाते ते मात्र 64 धावा. पहिल्या मॅचमध्ये आपण पाहिल्या तर जवळपास 72 धावा उभारल्या होत्या आणि या मॅचमध्ये जर का आपण विचार केला तर आतापर्यंत 64 धावा स्कोर कार्डवरती उभारल्या. तिसऱ्या षटकामागे इथे हा नो बॉल. पुन्हा एकदा खराब गोलंदाजी निश्चितच या ठिकाणी वारंवार पाहायला मिळाल्या आणि अवंतर धावसंख्येने भर पडेल. स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल एकंदरीत 65 अंकावरती. फ्री हिट मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा असणाऱ्या धावा धावफलकावरती जोडल्या जातात त्या मात्र 65 धावा. अगदीच ज्या ठिकाणी आपण खेळायला होतो त्या ठिकाणी वेलीमध्ये जाणं खूप गरजेचं असतं. परंतु निश्चितच कुठेतरी खूप वेळ घेतलाय मालेवाडी टीमनं. इथे मात्र चांगला फटका, झेलची संधी आणि ते मात्र फ्री हिट हा चेंडू होता आणि इथून जर का आपण पाहिलं ना तर फलंदाजाला नक्कीच झेल टिपला होता. परंतु फ्री हिट असल्या कारणानं या ठिकाणी जर विचार केला ना तर एक सिंगल मिळेल. धावा जोडल्या होत्या धावफलकावरती 66 धावा. 66 धावा एकंदरीत स्कोर कार्डवरती जोडल्या जात आहेत. धावफलकावरती धावसंख्या जोडल्या जाते ते मात्र 66 धावा. बॉलिंग ट्रॅकवरती मात्र पुन्हा एकदा गोलंदाज तयार झाला. इथे पुन्हा एकदा मोठा फटका आणि जोरदार स्ट्रोक आणि चेंडू मात्र जाईल सीमारेषे पलीकडे 6 धावांसाठी. बिग हिट षटकार. खूप चांगली फटकेबाजी लवजी टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. 72 धावा म्हणजे पहिल्या मॅच मध्ये जो हायस्कोर होता 72 धावा झाल्या. तित्रेचाळीस धावांवरती खेळतोय फलंदाज. जर आपण पाहिलं ना तर एकनाथ 10 चेंडू आणि 43 धावांवरती खेळतोय फलंदाज एकनाथ. पहिल्या मॅच मध्ये 46 खेळला होता. इथे मोठा फटका, पुन्हा एकदा जोरदार स्ट्रोक, अगदी झेलची संधी. झेल होणार का? वाढ कॅच. पहिल्या मॅच मध्ये 46, या मॅच मध्ये 43. लाजवाब फलंदाजी, कौतुकास पात्र फलंदाज, अतिशय चांगली बॅटिंग. तमाम प्रेक्षकांची मात्र मन जिंकली या खेळाडूने आणि निश्चित आपली एक अमूल्य अशी विकेट गमावली आणि एकंदरीत एक बाद धावफलकावरती धावसंख्या 72 धावा. तिसरं षटक मार्गस्थ असताना 72 धावा स्कोर कार्डवरती. वरने टीमची मॅच लागली तिकडे वेणगावला. बघू दे. 1 2 3 9 गेला त्यांचा खेळ. 7 8 9 खेळायला गेला. 10 जण का काय ते पण तरी पण 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 चेरनला लिहिदा 9ला लिहिदा. 9 घेतला चेरन ठाकरवाडीला नाव काय ठाकरा बिरायचं करू ना प्रयत्न. अगदीच बॅटची टॉपेज होती, बॅटची लिडिंग एज होती, परंतु चेंडू थांबणार नाही. चेंडू निघून चाललाय लॉंग स्टॉप मध्ये. 4 धावांसाठी चौकार आणि चौकारच्या मदतीनं षटक क्रमांक 3 संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावाला धावफलकावरती 76 धावा. जनार्दन का आपण ज्याला कॉल केला आहे तो आता कोणाशी बोलत आहे. आपण प्रतीक्षा किंवा नंतर
यावेळेस मात्र विकेटचं पतन, शेवटचं षटक प्रगती पथावरती या आणि यावेळेस विकेटचं पतन. पहिला धक्का या ठिकाणी बसतोय, दुसरा धक्का या ठिकाणी बसतोय तो निश्चितच लवजी टीमला 76 धावा स्कोर कार्डवरती. शेवटचं षटक प्रगती पथावरती एक हाय स्कोर मात्र या ठिकाणी उभारला होता. आजचा खऱ्या अर्थानं हा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामध्ये देखील खूप चांगल्या लढती पाहायला मिळत आहेत आणि धावफलकावरती एकंदरीत 76 धावा. तर निश्चितच 76 धावा या ठिकाणी स्कोर कार्डवरती जोडल्या जात आहेत. लेग स्टंपच्या अतिरिक्त बाहेरून जाणार चेंडू पंच यावेळेस स्क्वेअर बॉल घोषित करतायत. या स्क्वेअर बॉलच्या मदतीने टीमची टोटल धावसंख्या एकंदरीत येऊन टेपल्या अगदीच 77 अंकावरती. धावफलकावरती धावसंख्या जोडल्या जाते त्या मात्र 77 धावा. बॅटिंग या ठिकाणी आतापर्यंत आपण पाहिली लवजी टीमची खूप चांगली राहिली आणि निश्चितच या ठिकाणी गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झाला. शेवटचं षटक प्रगती पथावरती घेऊन आलो फुटा चेंडू, मोठा फटका, जोरदार स्ट्रोक, फायनलच्या डोक्यावरतून हा चेंडू जाईल 6 धावांसाठी. बिग स्ट्रोक षटकार. षटकार आला आणि षटकारच्या मदतीने टीमची टोटल धावसंख्या एकंदरीत जाऊन पोहोचेल. धावा जोडल्या त्या धावफलकावरती 79 धावा. किती सेमासमी 83 धावा स्कोर कार्डवरती. 83 धावा एकंदरीत स्कोर कार्डवरती. इथे रिव्हर्स अटेम्प्ट केला जातोय, जबरदस्त आडवी ठेवडा बॅट करून या ठिकाणी मात्र खेळला तर झेलची देखील संधी होती परंतु इथून मात्र झेल ड्रॉप झालाय. रन्स मात्र इथून मिळाला त्या मात्र 2 धावा. जेव्हा स्कोर चांगला होतो ना त्यावेळेस मात्र फलंदाज मात्र नक्कीच एक चांगली कामगिरी करत असतात आणि इथे मात्र ती कामगिरी पाहायला मिळाली. या फलंदाजाच्या माध्यमातून रन्स मिळाले तर अक्षयच्या माध्यमातून 2 आणि दोन्ही अंकाने टीमची टोटल धावसंख्या एकंदरीत जाऊन पोहोचेल 85 अंकावरती. धावफलकावरती एकंदरीत धावसंख्या जोडल्या जाते त्या मात्र 85 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. इथे बॅटची लिडिंग एज लागले आणि डबल पास, हा चेंडू देखील जातो स्कोर लेग बॉन्ड लाईनच्या दिशेने. फाईन लेगला आपण पाहिला चेंडू जाईल 4 धावेसाठी हा चौकार. 87 धावा स्कोर कार्डवरती. लो गट खऱ्या अर्थानं आजच्या दिवसामध्ये देखील होता पण त्या लो गटामध्ये देखील आपण पाहिला तर निश्चितच हा हाय स्कोर आणि हाय स्कोर कदाचित जसे तसंच पाहायला मिळणार आहे कारण खूपच मोठी धावसंख्या एक उच्चांक असं गाठला आहे या मॅच मध्ये. इथे पुन्हा एकदा मोठा फटका. षटकार. काय जबरदस्त बॅटिंग या ठिकाणी आपण पाहतोय. ताबडतोब प्रत्येक फलंदाज मात्र षटकार चौकारांची आत्तेबाजी करतायत. शेवटचा बॉल शिल्लक. 95 धावा. 95 धावा आणि इथे जर षटकार ठोकला तर 100 पूर्ण होतील नक्कीच. 100 पार करेल ठोकेल का परंतु निश्चितच हा चेंडू 99 धावा स्कोर कार्डवरती. तर 4 षटकांचा खेळ संपला. 99 धावा स्कोर कार्डवरती आणि हाय स्कोर या आतापर्यंतचा हा हाय स्कोर या कर्जत टेनिस क्रिकेट. अगदीच आतापर्यंत 4 षटकामध्ये 99 धावा आपण ज्या ज्या ठिकाणी लाईव्ह केलं त्या त्या ठिकाणी इतके धावा झाले नसतील पण तो हाय स्कोर असेल आणि इथे मात्र 100 धावांचं टार्गेट.
24 बॉल आणि 100 धाव्यांची गरज, प्रत्येक षटकामागे 25-25 धावसंख्येची गरज. 24 चेंडू आणि 100 धावसंख्येची गरज असणाऱ्या विजयासाठी निश्चित एक हाय स्कोर या ठिकाणी उभारला आहे. मात्र लवजी टीम ना स्कोर
2 छकड्या 2 बॉन्ड्र्या. खूप चांगली बॅटिंग या ठिकाणी आपण पाहतोय. 11 लाईन केल्याचा प्रयत्न 100 धावांचा या ठिकाणी पाठलाग करायचा. पण ते 100 धावांचा पाठलाग करत असताना धावफलकावर धावसंख्या जोडले जाते ते मात्र 22 धावा. 2 रनाची पॅनल्टी आणि ते 2 धावा इथे ऍड केल्या आहेत. अगदीच या ठिकाणी 22 धावा स्कोर कार्डवरती. आणि आता येणारे 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये बनवायचे आहेत तर मात्र 78 धावांची अद्याप गरज. 18 चेंडू 78 धावांची गरज. 22 धावा स्कोर कार्डवरती. खूप चांगली बॅटिंग. 2 चौकार 2 षटकार आपण पाहिले. अशाच फटक्यांची गरज आहे विजयासाठी. जर विजय निश्चित करायचा असेल ना तर अशाच फटक्यांची इथे गरज आहे. निश्चितच टीम जांभरूक संघाला. नेक्स्ट बॉलर या ठिकाणी आपण पाहतोय सांघिक क्वार्टरतील दुसरा तर वैयक्तिक स्वतःचं पहिलं षटक या ठिकाणी हाताळत असताना आपण पाहतोय. गोलंदाज यावेळेस तयार झालाय. बॉलर दोन काहीतरी त्यांचा कोण 12 पण नाही. हेमंत सांघिक दुसरं वैयक्तिक स्वतःचं पहिलं षटक या ठिकाणी हाताळत असताना गोलंदाज आपण पाहतोय हेमंतला. 78 धावांची गरज आहे. 18 बॉल 78 धावांची गरज आहे. गोलंदाज मात्र यावेळेस तयार झाला. सांघिक दुसरं षटक हेमंत. स्ट्राईकसाठी फलंदाज सज्ज. इथे मोठा फटका. पहिला चेंडू खोलवट चेंडू होता खोदून काढले. चेंडूला धाडलाय वाढीस लावून सीमारेषा पलीकडे मिळते रन 6 षटकार. काय जबरदस्त बॅटिंग या ठिकाणी आपण पाहतो. जसेच तसे उत्तर दिलं जात आहे. 100 धावा चेस करायचे खाऊ नाही जल्लोष तर होणारच. आणि इथून हा षटकार टोकला आणि षटकारच्या मदतीने टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचल्या 28 अंकावरती. स्कोर कार्डवरती धावसंख्या एकंदरीत जाऊन पोहोचल्या त्या मात्र 28 धावा. बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा खूप चांगली बॅटिंग आहे या लवजी टीमकडे. परंतु बॉलिंगची कमतरता थोडी. यावेळेस मोठा फटका फ्लिक केला चेंडूला आणि चेंडू जातो फायनलच्या डोक्यावरतून. हा येतो बॅक टू बॅक 6 धावांसाठी दुसरा षटकार. 2 स्ट्रोक षटकार. अगदीच तमाम प्रेक्षकांची मनं जिंकणारी बॅटिंग या ठिकाणी होत असताना आपण पाहतोय. ते अगदी जांभरूक टीमची काय जबरदस्त बॅटिंग या ठिकाणी पाहतोय. चेंडू एकदम स्लॉटमध्ये होता आणि त्याला मात्र नक्कीच पाठवलाय अगदीच फायनलच्या दिशेने षटकार 6 धावांसाठी. या षटकारच्या मदतीने टीमची टोटल धावसंख्या एकंदरीत जाऊन पोहोचेल निश्चितच 34 अंकावरती. त्यानंतर गोलंदाज तयार झाला. फुल बॉल. इथे मोठा फटका. पुन्हा एकदा हॅट्रिक षटकार हॅट्रिक मारल्या या ठिकाणी कंप्लीट केल्या. बाकी 3 चेंडू आणि 3 षटकार या ठिकाणी ठोकून काढले. काय जबरदस्त. जरूर 99 धावा ठोकून काढल्यात या पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना लढती टीम ना. परंतु आम्ही देखील कमी नाही. जरी 99 मारले असतील तर देखील 100 धावा शेष करण्याची क्षमता आमच्यामध्ये देखील आहे हे दाखवून देत असताना आपण पाहतोय. टीम निश्चितच जांभरूक. काय जबरदस्त बॅटिंग. षटकार चौकारांची आतिषबाजी. स्कोर कार्डवरती धावसंख्या 40 धावा. एकंदरीत स्कोर कार्डवरती धावसंख्या आतापर्यंत जोडल्या जाते त्या मात्र 40 धावा स्कोर कार्ड 40 धावा स्कोर कार्डवरती इथून जोडल्यात. आता येणारे चेंडू शिल्लक 15 आणि 15 बॉलमध्ये बनवायचे आहेत. अद्याप 60 धावांची गरज. 15 चेंडू 60 धावांची गरज. कोण म्हणतो धावा होणार नाही. धावा होऊ शकतात. प्रयत्न करा. प्रयत्न ही यशाची पहिली पायरी आहे. आणि ते प्रयत्न पुन्हा एकदा शॉट चेंडूला मात्र भिड अगदी त्या ठिकाणी खेळलाय आणि चेंडू जाईल सीमारेषे पलीकडे 6 धावांसाठी. हा होतो 6 धावांसाठी दणदणीत षटकार. 4 चेंडू आणि 4 षटकार या ठिकाणी ठोकून काढले. गोलंदाजाची कमतरता. पिशे काढले जातात अक्षरशः मैदानच्या आतमध्ये. इट का जवाब पत्तरशे दिला जातोय. काय जबरदस्त बॅटिंग या ठिकाणी. अगदीच लो गट जरूर आहे पण त्या लो गटामध्ये देखील चांगली बॅटिंग पाहायला मिळते. आज जांभरूक बनाम अगदीच लवजी या 2 टीमच्या माध्यमातून. आणि अगदी त्या ठिकाणी स्कोर कार्डवरती धावसंख्या 46 धावा. आणि यावेळेस आमचे साथी समालोचक अगदी त्या ठिकाणी त्यांचं समालोचन आपल्याला ऐकायला मिळेल. त्यांची देखील उपस्थिती लाभल्या. त्यांचं देखील करू आपण कौतुक. बबलू इथे उपस्थित झालं. इथे मात्र आता लाईन चेंज केली जाते. लाईन चेंज केल्यानंतर काही बदल होईल का पाहूया. कारण 4 चेंडू लगातार 4 षटकार ठोकून काढलेत आणि स्कोर कार्डवरती धावसंख्या 46 धावा. अगदी 100 धावा चेस करायच्या आहेत. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा मोठा फटका फसलाय की काय. चेंडू हवे झेलची संधी. प्रयत्न करतायत परंतु जीवांच्या आकांताने या ठिकाणी प्रयत्न करत होते. रनआउटची संधी देखील होती परंतु ते रन्स कंप्लीट झाले त्या मात्र 2. मात्र नक्कीच फटका हा कनेक्ट झाला नाही. प्रयत्न केला होता 5व्या षटकाराला देखील. आणि या 2 धावेने टीमची टोटल धावसंख्या 48 धावा. 48 धावा धावफलकावरती. ते
आता चेंडू शिल्लक आहे 13 आणि बनवायचे ते 52 धावा. 13 चेंडू 52 धाव्यांची गरज. 100 धाव्यांचं टार्गेट आहे. 100 धाव्यांचं टार्गेट नक्कीच वाटत होतं की 5वा षटकार देखील येतोय की काय, परंतु काय जबरदस्त प्रेक्षकांची मन जिंकणारी बॅटिंग अगदीच या ठिकाणी पाहायला मिळते. काय जबरदस्त बॅटिंग. शेवटच्या चेंडूवरती एखादा मोठा फटका येईल का. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा फ्लिक करायचं होता चेंडूला, पण तो यावेळेस ओव्हर क्रमांक 2 झाले फिनिश आणि 24च्या सरासरीने 48 धावा आल्यात. आता येणारे 12 चेंडू आणि 52 धाव्यांची गरज आहे. 100 धावा चेंज करण्यामध्ये खाऊ नाहीये. तर 100 धावा चेंज करण्याची क्षमता मात्र नक्कीच या ठिकाणी ठेवल्या ती जांभरूक टीमनं. तर पाणी घेऊन जायचं. पाणी घेऊन जा. बाटली भरायची. पाणी घेऊन जायचं. बस मी जरा जेवतो बरा ते इकडे मी जरा जेवण येतो. जेवण घेतो. हॅलो हॅलो. पाण्याची बाटली कुठे ठेवली. हॅलो हॅलो. तर आपण पाहतोय 100 धावांचं टार्गेट टीमनं मात्र 100 धावा इथं कुठून काढल्यात त्याचा पाठलाग करत असताना आपण पाहतोय जांभरूक टीमनं मात्र 48 धावा इथं आणि 52 धाव्यांची गरज असेल. नक्कीच जांभरूक टीमनं मात्र लवजी टीमला विचार करण्यास भाग पाडलाय. कारण 12 चेंडू मध्ये 48 धावा कुठून काढल्यात या दोन्ही फलंदाजांना. लगातारचे 4 षटकार आपण पाहिले. हरिदासच्या बॅट मध्ये आपण पाहिले. तर चला लगेच मॅच स्टार्ट करायचे. तर न्यू गोलंदाज आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती आलाय. एकनाथला आपण पाहतोय. पहिला चेंडू खोलवर आपण पाहतोय. नक्कीच समोरच्या दिशेने हा चेंडू आपण फटका पाहिला. 1 धाव मात्र कंप्लीट केली जाते. एकाच धावावर मात्र तर स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय हरिदासला आपण पाहतोय. याच्या बॅट मध्ये आपण 4 षटकार पाहिले. तोच फलंदाज आपण पाहतोय. तो फटका इथे फसलाय परंतु नो मॅन्स लँड मध्ये हा चेंडू आपण पाहतोय. 1 धाव कंप्लीट केली जाईल या चेंडूवरती. आतापर्यंत जर पाहिलं तर 50 धावा धावफलकावरती मात्र जोडल्या जात आहेत जांभरूक टीमच्या. कुठेतरी अर्धा टप्पा इथं मात्र पार केला जातोय जांभरूक टीमनं. अजूनही 50 धाव्यांची गरज असेल इथूनही जांभरूक टीमला. पुन्हा एकदा आपण पाहतोय थोडीशी दिशा आपण पाहतोय. गोलंदाज भरकटताना आपण पाहतोय. एक एक्स्ट्रा धाब्याने धावफलकावरती वाढ होईल. 51 धावा मात्र धावफलकावरती लागल्या जात आहेत जांभरूक टीमच्या. नक्कीच एकनाथ या गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. कारण पहिल्या चेंडूवरती सिंगल आपण पाहिली. दुसऱ्या चेंडूवरती देखील सिंगल पाहिली. तिसरा चेंडू आपण स्वेअर फेकला गेला आणि चौथा चेंडू मात्र ब्लॉक होल्ड डॉट चेंडूची सांगता झाली. कमबॅक करणारी गोलंदाजी आपण पाहतोय एकनाथच्या माध्यमातून. 2 गोलंदाजावर जरी मार पडले असतील तरी एकनाथ गोलंदाज कुठेतरी कमबॅक करून देताना आपण पाहतोय लवजी टीमला. नक्कीच आपण पाहतोय जांभरूक टीम सुद्धा एक बल्लाढ्य टीम आपण पाहतोय. सामना सोडायला तयार नाहीये परंतु पुन्हा एकदा आपण पाहतोय गुड लेथ वरती हा चेंडू आदळला आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये दस्तान झाला. हा चेंडू लगातारचा दुसरा डॉट आपण पाहतोय. कुठेतरी हरिदासला मात्र इथं स्ट्राईक देणं गरजेचं राहील. कारण एकनाथ गोलंदाज सुद्धा तितका चपळ आपण पाहतोय. पुन्हा
एकदा आपण पाहतोय बॅटचे इनर एज आपण पाहतोय आणि विकेट, वन मोर विकेट डाऊन आपण पाहतोय जामरुक टीमची. तर न्यू बॅटर आपण पाहतोय मैदानामध्ये दाखल झालाय काशीनाथला आपण पाहतोय. नक्कीच यशला आपण पाहतोय डगआउटचा रस्ता दाखवला गेलाय एकनाथ या गोलंदाजांना. तर न्यू बॅटर आपण पाहतोय स्ट्राईक एंड वरती पुन्हा एकदा झेलची संधी आहे, परंतु स्वतः गोलंदाज आपण पाहतोय चेंडू मागे धावतोय. एक धाव तर वेगाने पूर्ण केली आहे, दुसरीला सर चालल्या, दुसरी सुद्धा पूर्ण केली आहे. थोडीशी कचाळ आपण क्षेत्ररक्षण पाहिला, जर चेंडू कनेक्ट केला असता तर नक्कीच विकेट पाहायला मिळाली असती. तर 3 षटक मात्र इथं खेळ संपुष्टात आलाय. धावफलकावरती धावा आपण पाहतोय 53 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. शेवटचं षटक आपण पाहतोय. नक्कीच जर पाहायला गेलं तर पूर्णपणे लवजी टीमनं आपला सामना इथं खिशात टाकलाय, परंतु जामरुक टीम सुद्धा हार मानायला तयार नाहीये. पहिल्या चेंडूवरती मात्र प्रहार केलाय 6 धावेंकरिता षटकार आपण पाहतोय. 59 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. अजूनही 41 धावेंची गरज असेल. पुन्हा एकदा आपण पाहतोय ऑन साइडला हा फटका, झेल मात्र जमिनीला दान आपण पाहतोय, परंतु विकेट आपल्याला पाहायला मिळाली आहे रनआउटच्या स्वरूपामध्ये. तर न्यू बॅटर आपण पाहतोय बारक्या. नक्कीच जर बारक्यानं लगातारचे 3 षटकार मारले तर 500 रुपयाचा रोख पारितोषिक इथं जाहीर केलं जात आहे. पहिला चेंडू समोरच्या दिशेनं मात्र लॉफ्ट केलाय, परंतु क्षेत्ररक्षकाने केली चुकी आणि 1 बाउन्सचा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती मात्र मोठा फटका आला होता, परंतु कुठेतरी क्षेत्ररक्षक तैनात होता, त्यांना थोडीशी केली या चुकी आणि 4 धावेत रूपांतर झालं या चेंडूवरती. 4 धाब्याने धावफलकावरती वाढ होईल. 64 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. पुन्हा एकदा आपण पाहतोय झेलची संधी, परंतु विकेट किपरनं थोडीशी चुकी केली आणि या चेंडूवरती जर षटकार आला तर संपूर्ण टीम जामरुक कडून 500 रुपयाचा रोख पारितोषिक देण्यात येईल फलंदाजाला. टॉस चेंडू होता, परंतु आपण पाहतोय थोडीशी गती कमी होती आणि डॉट चेंडूची सांगता झाली आहे. अजूनही एक चेंडू आहे, अजूनही संधी गेलेली नाहीये. या चेंडूवरती जरी षटकार आला तरी 400 रुपयाचा रोख पारितोषिक देण्यात येईल. चौकार देखील मारला तरी 100 रुपयाचं पारितोषिक. स्क्वेअर चेंडू अतिरिक्त धावा आपण पाहतोय स्कोरबोर्डवरती लागली जाईल. 59 धावा धावफलकावरती लागल्यात. पुन्हा एकदा स्क्वेअर चेंडू आपण पाहतोय कुठेतरी 70 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत.
कोशाने टीमचा कर्णधार आणि दामखिंडी टीमचा कर्णधार आपण लगेच टॉस साठी यायचा आहे. फुल टॉस चेंडू परंतु मिस आपण पाहतोय. नक्कीच दोन्ही टीम मात्र हार मानायला तयार नव्हत्या, परंतु अख्ख्या क्षणाला आपण पाहतोय जामरुक टीमला इथं हार पत्करावी लागली. तर वेल प्लेड जामरुक टीम. लवजी टीमनं मात्र इथं वर्चस्व गाजवलंय. तर आपण पाहतोय कोशाने टीमचा कर्णधार आणि दामखिंडीचा कर्णधार आपण या लगेच दोन्ही कर्णधारांनी लगेच टॉस करण्यासाठी यायचा लगेच. कोशाने टीम येते का नाही कोण उंबरविला जोडी ती उंबरविरावाला आहेत ना. नाही त्यांना जोडी ती चला वारंवार विनंती करतोय कोशाने टीम आपला कर्णधार पाठवायचा आहे. मालेवाडी आलं का आपण पॅनिट काय तर